हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देव निजो जगतिया, दीक्षा देव निजो जगतिया. बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवान उवाच अथ ते संप्रवक्ष्यामि तत्त्वानां लक्षणं पृथक् यद्विदित्वा विमुच्येत पुरुषः प्राकृतिर्गुणैः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि या ठिकाणी मैत्रेय विदुराला सांगतात. मैत्रेय विदुराच्या संवादामध्येच कपिल महामुनी आणि देवहूती यांचा संवाद आलेला आहे. हा सांख्य तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आलेला आहे. आणि या ठिकाणी भगवान सुरुवातीला भगवंतांनी भक्तीचं महत्त्व सांगितलंय. भक्तिर्गरीयसी, भक्ती ही श्रेष्ठ आहे. आणि कोणती भक्ती? जी अनिमित्ता भागवती आहे, ज्यालाच आपण साध्य भक्ती असं म्हणतो. पराभक्ती, सा भक्ती परमेश्वरी, जी भक्ती केवळ परमेश्वराशी संलग्न आहे, परमेश्वरापासून अलग नाही, त्याला भक्ती म्हटलंय. आणि ही जी कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय कामनेशिवाय केलेली भक्ती ही श्रेष्ठ. आणि अशा भक्तीची एकदा सवय लागली की आपोआप रती निर्माण होते असं कपिलाचार्य म्हणतात. भक्ती करण्याची सवय लागली पाहिजे इंद्रियांना. आपण म्हणतो ना की इंद्रियाला सवय लागली पाहिजे. हे इंद्रिय हे भगवंताच्या चरणाशी जेव्हा समर्पित होतील तेव्हा त्यांना ती सवय जडेल. त्यावेळेला आपल्याला रती निर्माण होते, आवड निर्माण होते. आणि आवड निर्माण झाल्यानंतर श्रद्धा निर्माण होते. तेव्हा भक्ती, भक्तीची आवड आणि श्रद्धा अशा 3 पद्धतीच्या पायऱ्या सुरुवातीला कपिल महामुनीने सांगितलेल्या आहेत. आणि मग आईला म्हणतात, हे आई, असा भक्त हा जो जगामध्ये त्याला काहीही प्रिय नसतं, जगामध्ये तो कशालाही महत्त्व देत नाही, तो फक्त माझ्याशीच एकरूप असतो, असा भक्त हा सहज मोक्षाचं दार त्याच्यासाठी उघडलं जातं. मोक्षद्वारम अपावृतम, मोक्षाचं द्वार सहजच उघडलं जातं. त्या ठिकाणी आपण म्हणतो की ही रती असणं किंवा आपल्याला एखाद्या ठिकाणी मनाची लिप्तता ही वाईट आहे. मनाची लिप्तता ही वाईट नाहीये, फक्त ती संसारात नको, परमार्थात पाहिजे, एवढाच फरक त्यांनी केलेला आहे. संसारातल्या लिप्ततेपेक्षा परमार्थातली लिप्तता ही मनाची जर धारणा झाली तर तोच मोक्ष आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याप्रमाणे कपिल महामुनी म्हणतात, आई, आता तू भजन्त्य अनन्य भक्त्या, अनन्य भावाने मला भज. तान मृत्यो रती पारे, ते मृत्यूला पार करून अमरत्व प्राप्त करून देणारं असं हे भक्ती तत्व आहे. आणि दुसरीकडे कुठेही ते म्हणतात, नान्यत्र मद भगवता प्रधान पुरुषेश्वरात. प्रधान पुरुषेश्वरात या ठिकाणी प्रधान हा शब्द आदिमायेसाठी वापरलेला आहे. प्रधान म्हणजे अव्यक्त असलेली आदिमाया आणि पुरुष हा भगवान स्वतः. आणि असा भक्त माझ्या केवळ भक्तीनं तरून जातो. आता तुला मी ज्ञान वैराग्य आपोआपच त्यातून प्राप्त होतं. भक्तीतून ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानातून वैराग्य प्राप्त होतं आणि त्यातून मुक्ती प्राप्त होते. म्हणून त्यासाठी वेगळे कष्ट करायची गरज नाही. भक्तीतून हे सहजच साध्य होतं. जसं एका घासाने आपल्याला पुष्टी आणि तुष्टी प्राप्त होतात. आपण म्हणतो ना, केवळ एक घास, केवळ जेवण केलं की पोटही भरतं, पुष्टी प्राप्त होते, शक्ती येते आणि आनंदही प्राप्त होतो. का हो? एका घासाने एका घासानं आपल्याला
केवळ पुष्टी म्हणजे आपली शक्ती येते, पोटही भरतं आणि आनंद तृप्ती प्राप्त होते. ही तृप्ती जशी केवळ एका घासाने प्राप्त होते, त्याप्रमाणे एका भक्तीनं सगळं साध्य होतं. तेव्हा या ठिकाणी भगवान म्हणतात तीव्रेण भक्ती योगेन. मात्र त्यासाठी तीव्र भक्ती योग पाहिजे. आत्यंतिकता, भक्तीची आत्यंतिकता. भक्ती सामान्य स्वरूपाची नव्हे. भक्ती अशी पाहिजे की भक्तीच्या पुढे सगळं जीवन तुच्छ मानलं पाहिजे. ज्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. शुळावरची पोळी खाणं जसं अवघड तशी भक्ती अवघड आहे. आपण म्हणतो भक्ती फार सोपी आहे. नाही, भक्तीच्यासाठी आपल्याला सर्वस्वाचा त्याग करायची तयारी असेल तर ती भक्ती श्रेष्ठ आहे. आणि अशी भक्ती ही भगवंताला प्रिय असलेली भक्ती. म्हणून तीव्रेण भक्ती योगेन मनोमयर्पितम स्थिरम. मन मला अर्पण कर. मन स्थिर होतं आपोआपच. भक्तीच्या निमित्ताने मनाचं स्थिरीकरण होतं. तीव्र मात्र भक्तियोग पाहिजे. एकाग्र मन भगवंताच्या चरणाशी लागलं पाहिजे. याप्रमाणे कपिल महामुनी म्हणतात, आई आता तुला मी वेगवेगळे तत्व सांगतो. आता इथून सांख्य म्हणजे काय आपण सुरुवातीला बघितलं. तत्व, किती तत्व आहेत. सांख्य तत्वज्ञानाने आपल्याला 24 आणि 25 काल हे तत्व सांगितलेले आहे. काही ठिकाणी 26 तत्व सांगितलेत, काही ठिकाणी 23 मानलेत. पण अशा तत्वांची संख्या म्हणजे मूलद्रव्यांची संख्या केलेली आहे. आता तुला मी सांगतो की जे तत्व कळालं, जी तत्वसंख्या कळाली म्हणजे काय होईल. यद विदित्वा विमुच्येत पुरुष प्राकृतिर्गुणैः. आता इथं भगवंतांनी प्रकृती आणि पुरुष असा उल्लेख केलेला आहे. पुरुष हा प्रकृतीच्या गुणातून मुक्त होतो. हे कळाल्यानंतर, विवेक ज्ञान झाल्यानंतर तो या प्रकृतीच्या गुणातून मुक्त होतो. आता हे प्रकृतीचे गुण कोणते आपण बघितलं. 24 प्रकृतीचे मुख्य गुण आपण पाहिले. पंचमहाभूत हे प्रकृतीची निर्मिती आहे. त्रिगुण हे प्रकृतीचे गुण आहेत. 24 जे गुण आहेत ते प्रकृतीचे गुण आहेत. आणि या गुणांच्या द्वारे प्रकृती प्रगट होते, प्रकृती व्यक्त होते. आधी ती अव्यक्त असते, मग ती व्यक्त होते. जेव्हा ती अव्यक्त असते तेव्हा तिला आपण प्रधान म्हणतो. जेव्हा ती व्यक्त होते तेव्हा ती अहंकार, आधी महत्त्व निर्माण होतं. महत्त्वातून अहंकार, अहंकारातून तमो विकार, तमो विकारातून आकाश, आकाशातून मग पुढे वायू वगैरे यांची निर्मिती सांगितली. म्हणजे आधी महत्त्व निर्माण होतं. महत्त्व म्हणजे बुद्धी. थोडक्यात आपली माणसाची बुद्धी आणि भगवंताचं महत्त्व. ज्या वेळेला हालचाल होते त्यावेळेलाच ही अव्यक्त असलेली प्रकृती व्यक्त होते. प्रधान असलेली ही प्रगट होते. आणि म्हणून आदिमाया ही मूळ प्रकृती आहे. सांख्यगाती मूल प्रकृती ती तू पद्मावती रंगाये हो. जनी जनार्दन स्वामी त्यांच्या एका आरतीमध्ये म्हणतात, सांख्यगाती मूल प्रकृती ती तू पद्मावती. सांख्यानी ज्या मूल प्रकृतीचं वर्णन केलंय ती मूल प्रकृती अव्यक्त आहे, ती प्रधान आहे, ती भगवंतामध्येच आहे, लीन झालेली आहे, एकरूप झालेली आहे. जसं आपल्यामध्ये शक्ती आहे. आता आपल्यात शक्ती आहे का नाही? आहे. दाखवा. दाखवा म्हटल्यानंतर जसं आपण एखादं कार्य करून दाखवतो मग शक्ती प्रगट होते. मग आधी ती अप्रगट स्वरूपात आपल्या शरीरात आहे, पण जेव्हा वजन उचलायचं तेव्हा ती शक्ती प्रगट झाली. अरे एवढं आपण महाभारतातली कथा वाचतो ना की ज्या वेळेला एकदा एक स्पर्धा घेण्यात आली आणि त्या स्पर्धेमध्ये कर्णाला बाजूला ठेवण्यात आलं. कर्णाला स्पर्धेमध्ये घेतलं नाही द्रोणाचार्यांनी. आणि भीमानी एक मोठाचे मोठं असलेलं जे लोखंडी असा खांब होता तो वाकवला. नंतर कर्ण त्या ठिकाणी आला. कर्णाला या प्रतिस्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी नव्हती.
त्यामुळं कर्णाच्या मनात रागही होता. भीमाने वाकवलेला एवढा प्रचंड लोखंडाचा खांब कर्णाने तो सरळ केला. अरे, एवढा सरळ कुणी केला? वाकवणं सोपं आहे, सरळ करणं अवघड आहे. म्हणजे भीमापेक्षा कर्णामध्ये शक्ती अधिक होती. तेव्हा सांगायचं मला हे की शक्ती प्रगट झाली. आधी अव्यक्त असलेली माया जेव्हा प्रगट होते तेव्हा तिला आपण माया, तिला प्रकृती म्हणतो. ती गुणवती आहे. ती गुणाच्या द्वारे व्यक्त होते. व्यक्त आणि अव्यक्त. आता हे शब्द आपण एकदा समजून घेऊ. व्यक्त काय? समजा आपण आपल्याला काही गोष्टी बोलायचं, पण आपण बोललो नाहीत, मनातले मनातच ठेवलं. आणि आपण सांगितलं, मनात फक्त बोललो. मनात बोललो म्हणजे लोकांना ऐकू नाही आलं. कारण वाणीचे 4 प्रकार आहेत: परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. तर परावाणी, पश्चंती, मध्यमा ह्या तिन्ही वाणी गुप्त आहेत. जेव्हा ती वैखरीतून प्रगटते तेव्हा ती प्रगटते. मनामध्ये तुम्ही किती ठेवलं तर लोकांना कळेल का? नाही कळणार. तसं ही जी प्रकृती आहे ती अव्यक्त स्वरूपात भगवंतामध्ये आहेच आहे. जसं आपल्या मनामध्ये अनेक शब्द आहेत, आपल्याला अनेक गोष्टी बोलायच्या पण आपण बोलत नाही, मग ते मनातच ठेवतो. तसा भगवान हा या प्रकृतीला ज्या वेळेला विश्व निर्माण करायचं नसतं त्यावेळेला तो मनातच ठेवतो. आणि तो विश्व निर्माण करण्याची इच्छा झाली की तो प्रगट करतो, ती प्रकृती होते. याप्रमाणे आता ही प्रकृती कशी आहे? ही प्रकृती, पुरुष आणि प्रकृती ही संकल्पना सांख्यांची आहे. सांख्यांचा पुरुष कसा आहे? सांख्यांचा पुरुष अनेक आहे, पुरुष एक नाहीये. वेदांतांचा पुरुष एक आहे, त्यांचा पुरुष एक आहे. सांख्यांचा पुरुष अनेक आहे. अनेक कोणते? जीव. सगळे जीव हे पुरुषच आहेत. सांख्य म्हणतं सगळे जीव हे पुरुष आहेत, सगळे जीव. मग हा जीव, जीवात्मा जो प्रत्येकाच्या शरीरात आहे तो पुरुष या स्वरूपात आहे. आणि म्हणून नाही असं जर मानलं नसतं तर एक पुरुष मुक्त झाला की सगळे मुक्त झाले असते. प्रत्येक जीव वेगळ्या जन्माला येतो. त्यांनी खूप चांगले सिद्धांत मांडले की प्रत्येकाचा जन्म वेगळा होतो, प्रत्येकाचे कर्म वेगळे आहेत, प्रत्येकाचे स्थान वेगळे आहेत. कुणी इथं जन्माला येतो, कुणी दुसऱ्या गावी जन्माला येतो, कुणी सकाळी जन्माला येतो, कुणी रात्री जन्माला येतो. आपल्या आपल्या कर्मानुसार प्रत्येक जीव वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्थळी, वेगवेगळ्या काळी वेगवेगळे कर्म घेऊन जन्माला येतो. म्हणून पुरुष अनेक आहेत पण प्रकृती एकच आहे. आणि ही प्रकृती पुरुषाला संसारात बद्ध करते. हा म्हणून सिद्धांत आहे सांख्याचा. पुरुष अनेक मोहामध्ये तो अडकतो, तो अज्ञानामध्ये अडकतो, तो या लुब्ध असतो. मन हे गुणामध्ये लुब्ध आहे. त्यामुळं गुण हे मनामध्ये राहतात किंवा मनाला सोडत नाही. मन गुणांना सोडत नाही. दोघेही एकमेकांच्या मध्ये एकरूप झालेले आहेत. इतके एकरूप झालेत की प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये पुरुषाला मी वेगळा आहे हे लक्षातच येत नाही. का बरं लक्षात येत नाही? ते म्हणतात ते एकमेकाशी इतके घनिष्ठ आहेत की ते अलग आहेत, वेगळे आहेत ही जाणीवच त्याला होत नाही. मी याच्यापासून वेगळा आहे ही जाणीव होत नाही. तो इतका एकरूप होतो की मी याच्यापासून निराळा आहे, मी वेगळा आहे ही जाणीव होत नाही. मग आता ते म्हणतात या प्रकृतीच्या गुणामध्ये जर तो अडकतो, हा पुरुष अडकतो, तर तो कशामुळे मुक्त होईल? ते म्हणतात मुक्त आणि बंधन वास्तविक पुरुषाला नाहीये, तर मग कशाला आहे? तर त्यांच्या संबंधाला आहे. पुरुष आणि प्रकृती यांच्या संबंधामुळे आपण ते जाणीव सांख्य ती ननु मुक्तिरात्म ज्ञानादेव. आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही. मग या गुणातून
पुरुष मुक्त कधी होईल? ज्ञानाने मुक्त होईल. पुरुष प्रकृतीमध्ये का अडकतो? तर तो मोहामुळे अडकतो. आता प्रश्न असा आहे की ही प्रकृती पुरुषाला का बरं गुंतवते? का, कशासाठी, काय कारण आहे त्याचं? ते म्हणतात त्याचं कारण असं आहे की पुरुषाने मुक्त व्हावं अशी तिची इच्छा असते, म्हणून ती त्याला मोह पाडते. आणि मोह पाडते ती, त्याला मोह पाडल्यामुळं तो तिच्यापासून अलग आहोत याची जाणीव त्याला होत नाही. आणि ही एकमेकांच्या मध्ये असलेली अनादिरात्मा पुरुषो निर्गुण प्रकृती परा. खरं म्हणजे पुरुष अनादी आहे. आता सांख्यांचा पुरुष कसा आहे ते सांगितलंय थोडक्यामध्ये. सांख्यामध्ये पुरुष ही संकल्पना कशी आहे? तर सांख्यांचा पुरुष अनादी आहे, त्याचप्रमाणे तो निर्गुण आहे, त्याचप्रमाणे तो अकर्ता आहे, तो स्वतःहून काही क्रियावान नाही, तो काहीच करत नाही, तो अक्रिय आहे, तो स्वयंज्योती आहे. असं असून सुद्धा तो प्रकृतीमध्ये अडकतो. अनादिर आत्मा पुरुषो निर्गुण प्रकृती परा. तो प्रकृतीपासून वेगळा आहे. तत्र पुरुषम लक्षयती. पुरुष कसा आहे सांख्यांचा? तर ते म्हणतात तो अनादी, अविकारी, त्याचप्रमाणे अक्रियावान, ज्योती म्हणजे प्रकाशवान आणि प्रकृतीपासून निराळ आहे. पण संसार आपण वेगळे आहोत असं वाटत का नाही? ते म्हणतात याच्यामुळे वाटत नाही की त्यांची घनिष्ठता एवढी आहे, एकरूपता एवढी आहे की ते वेगळे आहेत असं वाटत नाही. जशी घनिष्ठता, आपण जेव्हा लोखंड तापवतो किंवा पळी तापवतो, ती पळी गरम होते तेव्हा अग्नी त्याच्यात शिरतो, तेव्हा आपण म्हणतो पळी पोळली. आपण काय म्हणतो? पातीलं पोळलं. आता पातीलं कसं पोळलं सांगा? पातीलं पोळू शकत नाही, पळी पोळणार नाही, पातीलं पोळणार नाही, मग काय पोळेल? त्यातला अग्नी पोळतो. पण आपण अग्नीचं नावच घेत नाही. आपण काय म्हणतो की पातीलं पोळलं, पळी पोळली. आपण एखादा, आता कालच महालक्ष्मीचा सण झाला, आपण पुरणाची पोळी खाल्ली, वेगवेगळे पदार्थ खाल्ले, आपण म्हणालो वाह काय पुरणाची पोळी चांगली झाली. पुरणाची पोळी चांगली झाली, पण त्याच्यात साखर नसती तर ती चांगली झाली असते का? नाही. मग काय झालं इथं? साखर पुरणाच्या पोळीत एकरूप झाली आणि त्यामुळं साखरेचं नाव न घेता आपण पुरणाच्या पोळीचं नाव घेतो. म्हणजे इतकी तद्रूपता झाली त्या पुरणाच्या पोळीची, साखरेच्या नाव न घेता. त्याप्रमाणे आपण या आत्मा म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांच्यामध्ये एवढी घनिष्ठता आहे की पुरुष वेगळा आहे हे आपल्या लक्षात येत नाही. या ठिकाणी पुरुष म्हणजे साखर असं गोष्ट गृहीत धरा, किंवा अग्नी, पळी पोळली असं आपण म्हणतो, पातीलं पोळलं असं म्हणतो. तेव्हा पोळणारा अग्नी आहे. अग्नी हा पोळतो, पळी दृश्यमान आहे, ती दिसते, अग्नी दिसत नाही. तसा आत्मा हा शरीरामध्ये जेव्हा शिरतो तेव्हा आपण या शरीरालाच आत्मा म्हणतो. इतकी घनिष्ठता, सन्निकर्ष म्हणतात त्याला. इतका हा सन्निकर्ष, इतकी ही एकरूपता एकमेकांच्या मध्ये. म्हणून पुरुष जरी अनादी, त्याचप्रमाणे निर्गुण, प्रकृतीपेक्षा वेगळा असला, तो स्वयंज्योती असला, तरी सुद्धा त्यांच्या एक घनतेमुळे, एकनिष्ठतेमुळे ते दोघे एकच वाटतात. आणि म्हणून आत्म्यावर आपण सगळ्या सुखदुःखाचा आरोप करतो. वास्तविक सगळे सुखदुःख शरीराला आहे, मनाला आहे, आत्म्याला नाहीत. आत्मा त्यापासून अलिप्त आहे, पण आपण त्याच्यावर सगळ्यावर आरोप करतो. हे आरोप कसे होतात? स एष प्रकृतीम सूक्ष्माम दैवीम गुणमयीम विभोः. ही प्रकृती कशी आहे? सूक्ष्म आहे, अत्यंत दैवीम, ती गुणमयी आहे. ते म्हणतात. आता ही प्रकृती कशी आहे याचं विवरण त्यांनी केलेलं आहे की प्रकृती दैवी आहे, गुणमयी आहे. यांचा
एकमेकांशी संपर्क आल्यामुळे प्रकृती आणि पुरुष यांचा अनादी संबंध असल्यामुळं, घनिष्ठता असल्यामुळं आपल्याला त्यांच्यामध्ये भेद आहे असं वाटत नाही. अन्यो संगहा ज्ञानादिगुणत्वं वारयती. ही प्रकृती काय करते? ज्ञानात्व गुणं वारयती. ज्ञानापासून स्वतःला वेगळं करते. झाल्यानंतर त्याला कळतं. ही अवस्था जीवाची आहे. म्हणून निर्गुण मीमांसकाद्यभिमत ज्ञान विज्ञा विषयत्वं वारयती. स्वयं ज्योतिः अनैव प्राभाकरभिमतम. आता प्राभाकराचं मत सांगितलंय. प्राभाकराचं मत म्हणजे या ठिकाणी जे मिश्र, ज्यांनी आपल्या यावरची टीका केली तत्वज्ञानाच्या अनुषंगाने, या पूर्ण सांख्य तत्वज्ञानावर ज्यांनी भाष्य केलं, त्या मिश्राची ही टीका आहे. त्याचप्रमाणे प्राभाकराचं मत ते सांगतात. प्राभाकराचं मत असं आहे, ज्ञानाधारत्वेन स्फुरणमपि निरस्तम. जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा आपल्याला मायेचं आवरण बाजूला जातं. ज्ञान मिळाल्याबरोबर विवेक ज्ञान जेव्हा प्राप्त होतं तेव्हा विवेक ज्ञानाने आपण या अज्ञानाचा पडदा बाजूला करतो. आणि त्यावेळेला असं म्हणतात की ही प्रकृती जी मोह पाडते, मोह का पाडते प्रकृती? तर तुम्हाला मुक्त करण्यासाठी पाडते असं त्यांनी म्हटलं. की जीवाला किंवा पुरुषाला मुक्त करण्यासाठी ही प्रकृती त्याला मोहात पाडते. आणि जेव्हा त्याला ज्ञान होतं, विवेकाचं ज्ञान होतं की ती आणि मी वेगळा आहे असं जेव्हा त्याला कळतं, तेव्हा ती त्याच्या समोर येत नाही. म्हणे का समोर येत नाही? अहो तिला लाज वाटते म्हणे. माया झाली लज्जायमान काय करू. माया लज्जायमान होते म्हणून भगवंतासमोर माया येत नाही. नृत्यंती तव भिक्षणांगणकतः काल स्वभावादी भेद. ती नृत्य करते, ही माया नृत्य करत राहते. आणि जेव्हा पुरुषाला तत्वाचं ज्ञान होतं, त्याला विवेकाचं ज्ञान होतं, त्याला मायेपासून मी वेगळा हे कळतं, वेगळेपणाचं ज्ञान की अरे हे सगळं खोटं आहे, हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा ती माया त्याच्या समोर येत नाही, ती लाजते म्हणे. आता याचा अर्थ असा आहे की समजा लहान मुलगा एक गृहस्थ आहे, तो खड्याचे रुपये तयार करतो, तो दृष्टीभ्रम करतो, खड्याचे रुपये करतो. तो म्हणतो हे पा मी या खडे आहेत ना या नदीचे घेतलेले, त्याचे मी पैसे तयार करतो. आणि म्हणून तो मुलांना नादी लावतो. अज्ञानी मुलं त्याच्या भोवती जमा होतात. बघा ना, अबा बाबा हातामध्ये खडे काय घेतलेत आणि नुसते नाचवले, चल 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 म्हणले की खड्याचा रुपये झाले. बाबा बाबा बाबा. आणि मग तो लहान मुलगा म्हणतो बाबा, म्हणे काय? अहो त्या नदीचे दगड घेऊन या, त्याचे आपण पैसे करू. बाबा म्हणतात अरे नदीच्या दगडाचे कुठं पैसे होत असतात का? अहो तो माणूस करतो, आपण त्याच्याकडून करून घेऊ, पोतभर घरी भरून ठेवू पैसे. बाबा म्हणतात अरे असं होत नसतं. नाही नाही मी चला मी तुम्हाला दाखवतो. तो जादूगार असतो. तो जादूगार चलचल चलचल म्हणता म्हणता खड्याचे रुपये करतो. ते पाहतात आणि म्हणतात अरे हे खोटं आहे. हे कुणाला कळतं? ज्याला ज्ञान आहे त्याला कळतं हे खड्याचे रुपये होऊ शकत नसतो. आणि जर झाला असता तर मग 5 पैसे 10 पैसे रुपया 2 रुपये 10 रुपये त्यांनी कशाला हात पसरून मागितले असते? जर त्याला खड्याचे रुपये करता आले असते तर सगळ्या नदीच्या धोंड्यांचे, बेणसुऱ्याच्या धोंड्यांचे त्यांनी रुपये केले असते आणि घरी गेला असता. ते तो करू शकत नाही. फक्त तो दृग्भ्रम आहे, दृष्टीभ्रम आहे. तसं जेव्हा ज्ञान होतं मायेचं की हे वेगळं आहे आणि मी वेगळा आहे, आत्मा वेगळा आणि शरीर वेगळे. आपण शरीरालाच आत्मा म्हणतो. मला त्रास झाला, मला दुःख झालं. अहो मला म्हणजे कोणाला? मला म्हणजे माझ्या देहाला किंवा माझ्या मनाला, एवढंच. माझ्या आत्म्याला नाही. आत्मा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा अनैनैव प्राभाकरभिमतम ज्ञानाधारत्वेन स्फुरण मपिति नस्तम. शेवटी स्फुरण देखील नष्ट होतं म्हणतात ते. शेवटी जो ज्ञानी पुरुष आहे, जो विवेक ज्ञान प्राप्त झालेला आहे, तो जगतो का नाही म्हणे? अहो तो जगतो. जोपर्यंत त्याचा श्वास आहे तोपर्यंत तो जगतो.
जोपर्यंत त्याचं कर्म आहे तोपर्यंत तो जगतो. सांख्याचार्य म्हणतात की जोपर्यंत त्याचे कर्म शिल्लक आहे तोपर्यंत त्या कर्माचा भोग त्याला भोगावाच लागतो, तोपर्यंत तो जगत राहतो. कसं? ज्याप्रमाणे कुंभाराचं चाक आहे. कुंभाराचं चाक, कुंभार त्यावरती गाडगं तयार करतो आणि ते गाडगं तयार करत असताना ते चाक फिरत राहतं. मग चाक फिरल्यानंतर गाडगं तयार झालं, तो गाडगं काढून बाजूला ठेवतो, त्याचं काम संपलं. काम संपल्यानंतरही चाक फिरत राहतं का नाही? हो, राहतं. कुठपर्यंत? जोपर्यंत ते थांबत नाही. त्याला गती दिलेली असते म्हणून तोपर्यंत फिरत राहतं. तशी कर्माची गती जोपर्यंत जीवाला आहे तोपर्यंत जरी तो जीवनमुक्त झाला, जरी त्याला आपल्या विवेकाचं ज्ञान प्राप्त झालं, जरी तो मुक्त झाला तरी सुद्धा हा जीवनमुक्त अंतिम श्वासापर्यंत जगत राहतो. पण तो कसा जगतो? कुंभाराचं चाक जसं कोणत्याही प्रकारच्या या गाडग्याशिवाय फिरत राहतं, त्याच्या मूळ दिलेल्या गतीप्रमाणे ती गती थांबेपर्यंत फिरत राहतं, तसा हा जगतो. त्या जगण्यामध्ये त्याला कुठेही स्वारस्य नसतं, लिप्तता नसते. त्याला जाणीव झालेली असते की ही माया भिन्न आहे आणि मी भिन्न आहे. म्हणून ते म्हणतात की याप्रमाणे हा पुरुष ही एष प्रकृती सूक्ष्माम. आता ही प्रकृती कशी आहे? अत्यंत सूक्ष्म आहे. ती भगवंताची माया आहे. ती आधी जेव्हा आपल्या अव्यक्त स्वरूपामध्ये असते तेव्हा तिला आपण प्रधान म्हणतो आणि ही व्यक्त होते तेव्हा ती माया गुणमयी होते. मग ती महत्तत्व प्रगट होतं, महत्तत्वातून अहंकार प्रगट होतो, अहंकारातून त्याच्या तामस अहंकारातून आकाश प्रगट होतं, मग आकाशातून पंचमहाभूत प्रगट होतात, सात्विक अहंकारातून इंद्रिय देवता प्रगट होतात आणि याप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस ह्या 3 गुणांनी ती प्रगट होते. सत्वगुण आणि तमोगुण हे अक्रियात्मक आहे, पण त्याला रजोगुण क्रियात्मक करतो. त्याला आपण म्हणतो उपष्टंभक, म्हणजे तो क्रियेला प्रवृत्त करतो. रजोगुण हा क्रियेला प्रवृत्त करतो. म्हणून तमोगुण आणि सत्वगुण या दोन्ही गुणात प्रत्यक्ष जरी भेद असला, विरोध असला, तरी त्या दोघांना जोडण्याचं काम हा रजोगुण करतो आणि म्हणून रजोगुणातूनच निर्मिती होते. गुणमयीम विभू यदृच्छयोपगता मभ्य पद्धती लीलया. आणि ते म्हणतात याप्रमाणे ह्या मायेची शक्ती कोणती आहे? ते म्हणतात ही मायेची शक्ती एतेरव हेतुभे पुरुषस्य कृते हे परस्वमपि सिद्धम. तेव्हा पुरुषाला मुक्त करणं हे मायेचं कार्य, प्रकृतीचं कार्य. पुरुषाला, जो पुरुष संसारग्रस्त आहे, जो पुरुष या ज्ञान प्राप्त न झाल्यामुळं अज्ञानात फिरतोय, त्याला ज्ञान प्राप्त करून देणं हे प्रकृतीचं कार्य आहे. आणि हे कार्य झाल्यानंतर तो पुरुष मुक्त होतो. मग मायेचं कार्य संपतं का? ते म्हणतात नाही संपत. का? बाकीच्यांना मुक्त करायचंय ना, बाकीच्या पुरुषांना मुक्त करायचंय, बाकीच्या जीवांना मुक्त करायचंय. म्हणून जसं एक शो संपला की दुसरा शो चालूच राहतो, त्याप्रमाणे एक पुरुष मुक्त झाला की दुसऱ्या पुरुषाला ती मुक्त करण्यासाठी प्रयत्न करते. तेव्हा तिचं हे नृत्य अव्याहत चालू आहे. जसं जग निर्माण झालं त्या जगाच्या अंतापर्यंत तिचं हे नृत्य चालूच राहणार आहे. अशी ही गुणवैचित्र्याने युक्त असलेली माया भगवंताच्या इच्छेने कार्य करते. परत्वमपि सिद्धम अत्रावरण विक्षेप शक्ती भेदेन प्रकृती द्विधा. ही प्रकृती 2 प्रकारची आहे किंवा प्रकृतीचे 2 भेद आहेत. एक कोणती? विक्षेप शक्ती, एक आवरण शक्ती. आवरण आणि विक्षेप ह्या 2 शक्ती आहेत. तत्रावरण शक्त्यासैव जीवोपाधी विद्यया. आवरण म्हणजे काय? आवरण शक्ती कशाला म्हणायचं? तर जीवाची उपाधी जी आपण धारण केलेली आहे, अविद्यारूप उपाधी. अविद्या हीच उपाधी आहे. आपल्याला उपाधी म्हणजे आपण स्वतःवरच पांघरून घेतलेलं आहे, आपण स्वतःला गुंतून घेतलेलं आहे आणि आपण स्वतःला गुंतून घेतल्यामुळं अविद्यारूपी उपाधी हीच आवरण शक्ती आहे. आणि दुसरी विक्षेप शक्ती सैव माया पारमेश्वरी. परमेश्वराची माया ही विक्षेप शक्ती आहे. पुरुषस्य जीवेश्वर रूपेण द्विधा. आणि पुरुष देखील
जीव आणि ईश्वर रूपाने आपल्याला दिसतो. जो जीव आहे तो शिव आहे, पण शिव आपल्या स्वतःच्या आत्मशक्तीला जागृत आहे आणि जीव मात्र विसरलेला आहे. जेव्हा तो विस्मृत होतो, जेव्हा तो विसरतो, तेव्हा त्याला आपण जीव म्हणतो. जेव्हा तो सतत जागृत आहे, तस्मात जागर्ती जागर्ती, जेव्हा तो जागृत आहे तेव्हा तो ईश्वर आहे. ईश्वर कधीच विस्मृत होत नाही. ईश्वराचं वैशिष्ट्य असे की त्याला कधी विस्मरण घडत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी विस्मरणामध्ये गेलेल्या आहेत, आठवत नाही. आपल्याला मागचा जन्म आठवतो का? नाही आठवत. का? संपला. मागचा जन्म आपल्याला आठवत नाही, विस्मरण झालं. पण भगवंताला सगळे जन्म आठवतात. म्हणून तर ते भगवंत सांगतात, मागच्या जन्मात मी अमुक होतो, मी तमुक होतो, या जन्मात मी कृष्ण आहे, त्याच्या आधी मी वामन होतो, त्याच्या आधी मी याप्रमाणे तुम्हाला प्रगट झालो. हे सगळं देव का सांगतो? तर देवाला याचं ज्ञान आहे. मागच्या भूतकाळाचं आणि भविष्य काळाचं ज्ञान ज्याला आहे तो ईश्वर आहे. आणि फक्त भूतकाळ, एक तात्पुरता भूतकाळ ज्याला कळतो तो जीव. याप्रमाणे ते म्हणतात गुणैर्वैचित्र्य, हे गुणाचं वैचित्र्य यातून प्रगट होतं. पुरुषस्य जीवेश्वर रूपेण द्विधा तत्रयः प्रकृती विवेकेन संसरती जीवा. आणि या जीवाला ती संसारामध्ये जी प्रकृती अडकवते ती कशामुळं? तर त्याला विवेक प्राप्त व्हावा, ज्ञान प्राप्त व्हावं, म्हणून तिचा उद्देश ज्ञानप्राप्तीचा आहे. तत्रयः प्रकृती विवेकेन संसरती स जीवः यस्तु प्रकृती वशीकृत्य विश्वसृष्ट्या करोति स ईश्वरः. आणि ईश्वर या प्रकृतीला ताब्यात ठेवतो. प्रकृतीला ताब्यात ठेवतो म्हणून तो देव आहे, आणि आपण प्रकृतीच्या स्वाधीन होतो म्हणून आपण जीव आहे. हा फरक आहे. जीव आणि शिव याच्यात हा फरक आहे. जेव्हा आपण म्हणतो ना की नावेत पाणी येऊ देऊ नका, पाण्यात नाव असली तर चालेल, पाण्यात नाव असली तर चालते, पण नावेत पाणी येऊ देऊ नका. त्याप्रमाणे आपण या नावेत पाणी आणलंय. कशाने? अज्ञानाने. म्हणून आपण बुडायला लागलो. ते म्हणतात की याप्रमाणे जसं एखाद्या चोराला पोलिसांनी धरलेलं असतं आणि तो सगळ्या रस्त्याने त्याची धिंड काढतात. पोलीस त्याच्या भोवती उभे आहेत आणि चोर समोर चाललेला आहे, सगळ्या रस्त्याने चाललाय, तिथेही पोलीसच आहेत. आणि एखादा मंत्री आला त्याच्या बाजूला पोलीसच आहेत, मंत्र्याच्या बाजूलाही पोलीस आहेत आणि चोराच्या बाजूलाही पोलीस आहेत. अहो, दोन्हीकडे पोलीस आहेत. काय चोराचा थाट आहे म्हणजे पोलीस, कशाचा थाट म्हणे? पोलिसाच्या ताब्यात चोर आहे, पळून जाऊ नये म्हणून पोलीस थांबलेत. आणि मंत्र्याच्या ताब्यात पोलीस आहेत. इकडे पोलिसाच्या ताब्यात चोर आहे आणि तिकडे मंत्र्याच्या ताब्यात पोलीस आहेत. हा फरक आहे. तसं भगवान यांच्या ताब्यात माया आहे आणि आपण तिच्या ताब्यात आहोत, म्हणून आपण पारतंत्र्यामध्ये आहोत. पारतंत्र्य म्हणजे जीव आणि स्वातंत्र्य म्हणजे ईश्वर. याप्रमाणे ते म्हणतात स ईश्वर तत्र प्रकृती विवेकाने जीवस्य संसार प्राकार माहस ईश इति पंचभिः सूक्ष्मा व्यक्ताम देवीं देवस्य विष्णु शक्ती लीलया योपगताम यदृच्छैवाभ्यपद्यतेमया. तस्या लीला माह, ही भगवंताची लीला आहे. गुणैरिति ज्ञानगुहम यत्या वृणोति ज्ञानगुहयाति तथाची श्रुती. श्रुतीने सांगितलंय, श्रुती या ठिकाणी वर्णन केली आहे टीकाकारांनी. अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम बभित प्रजानाम जनयंती स्वरूपाम. ही 3 प्रकारच्या 3 गुणांनी युक्त असलेली ही प्रकृती अजाय, ती जन्माला आलेली नाहीये, ती अनादी आहे. ती लोहित शुक्ल आणि कृष्ण, पांढरी काळी आणि लाल अशा गुणांनी युक्त आहे. अर्थात सत्व रज तम गुणांनी युक्त आहे. आणि ती आपल्यासारखी संतती निर्माण करते. बभित प्रजाम, सांख्याची प्रकृती ही प्रसवशील आहे, प्रसव करणारी आहे, प्रसव पावणारी आहे. प्रसव वेदना जशी स्त्रीलाच आहे, पुरुष प्रसव झालेला नाही. फक्त एकच उदाहरण पुराणामध्ये आलेलं आहे, जिथे त्याच्या कुक्षी फोडून हा पुत्र जन्माला आला. 9 स्कंदात त्याचं वर्णन आपण बघतो. तेव्हा तेवढा एकमेव उदाहरण जर सोडलं तर पुरुषापासून संतती निर्माण झालेली नाही.
पण स्त्री मात्र संतती निर्माण करणारी आहे, म्हणून ती प्रसवशील आहे. ती प्रसवणारी आहे, माया प्रसवणारी आहे. काय प्रसवणारी आहे? संतती प्रसवणारी आहे, जीव प्रसवणारी आहे, विश्व प्रसवणारी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गुणांना प्रसवणारी आहे, म्हणून ती प्रसवशील आहे. ते म्हणतात की ही माया आपल्यासारखेच अनेक जीव निर्माण करते. अजो हे को जुषमाणो अनुशेते. आणि जीव हा भोग भोगणार आहे आणि प्रकृती ही भोग्य आहे. जिला भोगलं जातं तिला भोग्य म्हणतात. आणि जो भोगतो तो हा पुरुष भोगी आहे. त्यांनी हे भोगायचंय. पण भुक्तम ते म्हणतात भुक्त भोगाम मजोन्य इति. भुक्त भोगाम हा भोगणारा पुरुष आहे आणि भोगली जाणारी प्रकृती आहे. त्याप्रमाणे इति मुमुहे आत्मानं विस्मृतमान. आणि यामुळेच तो स्वतःला विसरतो. आत्मानं विस्मृतमान, तो स्वतःला विसरतो. स्वतःला विसरून तो सगळं मोहामध्ये अडकतो. मुमुहे, मोहामुळं तो स्वतःला विसरतो, स्वतःच्या ज्ञानाला विसरतो, स्वतःच्या शक्तीला विसरतो. पराभिध्यानं प्रकृती ध्यासतेन. ते कशामुळे विसरतो? ते म्हणतात गुणैर्विचित्रा सती स्वरूपा प्रकृती प्रजा विलोकिमिव सद्य सहि ज्ञान गुहया एवं पराभिध्यानेन कर्तृत्वं प्रकृते पुमान. कशामुळे विसरतो? या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे एवं पराभिध्यानेन. या ठिकाणी कपिलाचार्य म्हणतात पराभिध्यानेन. पराभिध्यानेन म्हणजे काय? ते म्हणतात पराभिध्यानेन म्हणजे सतत तिचंच स्मरण त्याच्या मनात असतं. सतत तो प्रकृतीचाच विचार करतो. पराभिध्यानेन म्हणजे सतत आपण जो विचार करतो तशाच प्रकारचा आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात, म्हणजे प्रवृत्ती निर्माण होतात. प्रवृत्ती कशा निर्माण होतात? सातत्य एकाच विचाराचं असेल. एवं पराभिध्यानेन. पराभिध्यानम प्रकृती ध्यास असते न. ध्यास लागला, ध्यास. काव म्हणले स्वप्नामध्ये मला एखाद्याच्या स्वप्नात सारखी एखादीच गोष्ट येते, सारखी येते. काव? अहो आपण म्हणतो ना मनी वसे ते स्वप्नी दिसे. अहो तुमच्या मनातच ते चाललंय, मग स्वप्नात येणार नाही तर काय? सारखा ध्यास. असं म्हणतात की जेव्हा शिवाजी महाराज किंवा त्यांचे पुढे संभाजी महाराज, राजाराम हे जे त्यांचे राजे होते आणि ज्या वेळेला शत्रूंना, औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं होतं. संताजी धनाजी त्यावेळेला उपस्थित होते. संताजी आणि धनाजी मोठे शूरवीर होते आणि औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं होतं. त्यांच्या औरंगजेबाच्या तंबूचा सोन्याचा कळस त्यांनी कापून आणला होता आणि त्यांनी सांगितलं की एक दिवस मी औरंगजेबाच्या त्या शिबिरात जाऊन त्याला ठार करून येईल. त्याची धास्ती औरंगजेबाने एवढी घेतली होती की त्यांच्या सैन्याला म्हणे, औरंगजेबाच्या सैन्याला, सैन्याच्या घोड्यांना पाण्यामध्ये सुद्धा संताजी धनाजी दिसत होते. ते पाणी प्यायला घाबरत होते. का? संताजी आले काय, धनाजी आले काय, मला आता मारतील काय, कुठून येतील सांगता येत नाही. अहो आपला एवढा सोन्याचा कळस चोरून नेला आणि एवढे सगळे लोक असताना, एवढं कितीतरी लाख सैन्य त्या ठिकाणी उपस्थित होतं, तरी सुद्धा उपयोग झाला नाही. या दोन वीरांनी एवढे पराक्रम केले. तर संताजी धनाजी त्यांना पाण्यामध्ये दिसत होते. कशामुळं? पराभिध्यानेन. सतत एखाद्या गोष्टीचा सतत जेव्हा आपण त्याचं ध्यान करतो, चिंतन करतो, सतत चिंतन, तेव्हा तीच गोष्ट आपल्या समोर दिसते. ते म्हणतात आम्ही मोहामध्ये का अडकलो? तर आम्हाला संसारच सगळा दिसतो. सारखं चिंतन कशाचं आहे? संसाराचंच आहे. सारखं चिंतन संसाराचं आहे आणि या संसाराच्या चिंतनामुळे आपल्याला आपली विस्मृती होते. विस्मृती झाली की आपोआपच आपल्याला आपलं स्वरूप कळत नाही. ते म्हणतात एवं पराभिध्यानेन कर्तृत्वं प्रकृते पुमान. कर्तृत्वं प्रकृते पुमान. आपल्या पराभिध्यानं प्रकृती ध्यास असते न प्रकृती गुणैहि कर्मसु क्रियमाणेषु कर्तृत्वात् मन्यते तदिति कर्तृत्वमनेनेव अस्य पुरुषस्य साक्षी मात्रत्वात्. खरं म्हणजे पुरुष हा साक्षी आहे, तो या मायेपेक्षा वेगळा आहे. कर्मसु क्रियमाणेषु गुणैरात्मनि मन्यते. आपण विनाकारण आत्मनि मन्यते. सगळं कार्य माया करते, परंतु ते सगळा पुरुष आपल्या अंगावर घेतो. पुरुष मी केलं
असं म्हणतो. वास्तविक हे सगळं क्रिया ही पुरुष अक्रिय आहे, आत्मा अक्रिय आहे, मग तो क्रियावान कसा होईल? त्यांनी उदाहरण असं दिले की एखादं सैन्य लढतं, सैन्य पराक्रम करतं, विजय मिळतो. विजय कोणाला मिळाला? राजाला. राजा तर युद्धालाही गेला नाही. विजय कोणाला मिळाला? राजाला. कसं काय राजाला विजय मिळाला? अहो, सैन्य लढलं ते राजाचं, म्हणून राजाला विजय मिळाला. तेव्हा राजा जरी युद्धाला गेला नाही तरी नाव जसं राजाचं होतं, त्याप्रमाणे अक्रियावान असलेला आत्मा जरी क्रियावान नसला तरी सगळ्या कृतीचं तो कांगडं घोंगडं आपल्यावर घेतो आणि मी हे केलंय, मी अमुक केलं, मी तमुक केलं असा अहंकार बाळगतो. याला म्हणतात कर्मसु क्रियमाणेषु गुणैरात्मनि मन्यते. गुणैरात्मनि मन्यते, या गुणाचा स्वतःवर आरोप करतो. आत्मनी सप्तमी विभक्ती. आत्मनी म्हणजे स्वतःवर तो आरोप करतो. मन्यते, मन्यते म्हणजे त्याला वाटतं. वाटतं म्हणजे खरं असतं असं नाही, पण त्याला असं वाटतं की मी केलं. वास्तविक त्याने केलेलं नसतं. हे सगळे मायेचे गुण आहेत. म्हणून क्रिया करणं हे मायेचा गुण आहे, कर्म करणं मायेचा गुण आहे. पण आत्मा स्वतःवर त्याचा आरोप करतो. तदस्य संस्कृतीर बंधा, आणि यालाच संसाराचा बंध म्हणतात. संसाराचा बंध म्हणजे काही नाही. संसाराचा बंध म्हणजे एवढंच की आपण न केलेल्या गोष्टी आपल्यावरती घेणं आणि त्याचा आरोप स्वतःवर केल्यामुळं आपण सुखदुःखाला मी जबाबदार आहे असं समजणं. त्यांनी एक उदाहरण असं दिलंय. या उदाहरणात थोडी त्रुटी जरी असली तरी एक तात्पुरतं समजून घ्यायला हरकत नाही. एखादा वकील आहे. हा वकील एक केस लढतो. अनेक केसेस त्याच्या समोर असतात, तो लढतो. त्यातल्या एक केस त्याला तो जिंकतो आणि एक केस हरतो. एक केस तो जिंकतो, एक केसमध्ये त्याला विजय प्राप्त होतो, दुसरी केस मात्र तो हरतो. त्याने उदाहरण असं दिले की मग त्याचं सुखदुःख त्या वकिलाला काही आहे का? केस हरली म्हणून वकील घरी रडत येत नाही आणि केस जिंकली म्हणूनही त्याला काही वाटत नाही का? आणि केस हरणारा आणि जिंकणारा वकील जरी असला तरी त्याचा परिणाम तो त्याच्यावर होऊ देत नाही का? परिणाम कोणावर होणार आहे? अहो, त्या आशिलांवर होईल. माझं काय, मी पैसे घेऊन बसलो. विजयाचे पैसे घेतले तर पराजयाचे पैसे घेतले, तेव्हा त्याला सुखदुःख नाही. सुखदुःख कोणाला आहे? त्या आशिलांना आहे, ज्यांची केस आहे त्याला आहे. पण लढलो कोण? तिथं वकील काय म्हणतो न्यायाधीश साहेबांना? अहो, मी त्या ठिकाणी गेलो, मला असं झालं, मला अडवलं, मला म्हणतो तो. वास्तविक वकिलाला अडवलेलं असतं का? नाही. पण तो त्या आशिलाचं कांगडं घोंगडं आपल्यावर घेतो आणि आपण स्वतः तिथे बहस करतो. पण विजयाचा आणि पराजयाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. तो घरी आनंदात येतो, चालत चालतच राहतो, म्हणतो विजय पराजय चालतच राहतो, आपण पुढे पुन्हा त्याच्यावर अपील करू. सांगायचं तात्पर्य असं की जसा वकील हा केस दोन्ही लढतो आणि हरलं काय आणि जिंकलं काय तो त्याचा परिणाम आपल्यावरती होऊ देत नाही. पण परिणाम जर झाला तर तो खरा वकील नाही का? परिणाम झाला तसं आपल्या संसाराचा आपल्यावर परिणाम न होऊ देणे हे खरं पुरुषाचं कर्तव्य आहे. म्हणून ते म्हणतात तदस्य संस्कृत बंध पारतंत्रंच तत्कृतम. जर आपण आपल्यावर परिणाम होऊ दिला तर आपण पारतंत्र्यात जाऊ, तर आपण जीव होऊ. पारतंत्र्यामध्ये म्हणजे जीवभाव निर्माण होणे. आणि म्हणून भवत्य कर्तृविषय साक्ष निवृत्तात्मना. पुरुष हा साक्षी आहे. पुरुष हा साक्षी असल्यामुळं तो फक्त त्याच्या समोर सगळं घडतं त्याच्या समोर. तो त्याला जबाबदार नाही. तो न्यूट्रल राहायला पाहिजे. त्यांनी त्यातून अलिप्त राहिलं पाहिजे. अलिप्तता हा धर्म आत्म्याचा असायला पाहिजे. पण आत्मा स्वतःला बद्ध मानतो. का मानतो? असं म्हणतात की परिटाच्या घरचं जे गाढव असतं ना, ते गाढव परिटाच्या घरी उभे असतं म्हणे, आणि परिट त्याला बांधत नाही, पण तो बांधल्याची कृती करतो. त्याच्या पायाला असं बांधल्याची कृती करतो आणि गाढवाला वाटतं की आपल्याला बांधलंय, आणि ते गाढव काही तिथून हलत नाही रात्रभर.
वास्तविक गाढवाला बांधलेलं आहे का? नाही बांधलं. फक्त बांधल्याची कृती केली तर गाढवाला वाटतं बांधलं, तो गाढवच आहे ना, म्हणून त्याला कृती केली तर त्याला वाटतं खरंच मला बांधलंय. तसं या पुरुषाला संसारात बांधलेलं नसतं, पण तो स्वतःच्या कल्पनेने स्वतःला बांधून घेतो आणि मी बद्ध आहे, मी बद्ध आहे, मी बद्ध आहे. अरे तू कशाचा बद्ध? तू तर मुक्त आहेस. तुला कोणी बांधलं? तुझ्याच कल्पनेने तुला बांधलं. आपल्याच कल्पनेने स्वकर्मतंत्र ग्रथितो ही लोक. आपल्याच कर्माने आपण बांधले जातो, आपल्याच भावनेने आपण बांधले जातो, आपल्याच वृत्तीने आपण बांधले जातो. वास्तविक ही सगळी काल्पनिकता आहे. बांधलं नाही, मोकळे नाही, आपण मुक्तच आहे. पण आपल्याला बांधल्याचा केवळ नुसता आविर्भाव केला तरी आपल्याला त्या गाढवाप्रमाणे बांधल्यासारखं वाटतं. ते म्हणतात याप्रमाणे कार्य कारण कर्तृत्वे कारणम प्रकृतीम विदुहु. मूळ मुद्दा सिद्धांत त्यांनी सांगितला. कार्य, कारण आणि कर्तृत्व हे सगळं प्रकृतीचं आहे. कार्य प्रकृतीचं आहे, कारण प्रकृतीचं आहे आणि कर्तृत्वही प्रकृतीचंच आहे. कार्य कारण कर्तृत्वे कारणम प्रकृतीम विदुहु. मग पुरुषाला काय? भोक्तृत्वे. भोगायचं फक्त पुरुषाने. भोक्तृत्वे सुखदुःखानाम पुरुषम प्रकृते परम. आणि हे सुखदुःख तो भोगतो, पण त्याला प्रकृतीपासून आपण वेगळे आहेत असं वाटत नाही, म्हणून तो भोगतो सुखदुःख. वास्तविक त्या सुखदुःखापासून सुद्धा तो वेगळा आहे. तो त्या सुखापासून आणि दुःखापासून परम म्हणजे वेगळा आहे, पण त्याला हे लक्षात येत नाही. ही विवेक त्याच्या डोक्यात नसतो. म्हणून साक्षीत्व मात्र आत्म्याचं फक्त साक्षीत्व आहे. कर्मबंधन त्याला नाही, परंतु तो कर्मबंधात अडकतो. कर्मबंधात आपल्यावरच सगळे कांगडे घोंगडे अडकून घेतो. आणि ईशस्या परतंत्र सेव कर्मबंध कृतम भोगै पारतंत्र निवृत्तात्मा. भोगामुळे तो परतंत्रामध्ये अडकतो. आणि ते म्हणतात की याप्रमाणे सुखात्मक सुखात्मक तेव संस्कृती जन्म मृत्यू प्रवाह प्रकृत्य विवेक कृतमत्तेचा सर्वभूतेचा अर्थ. सुख दुःख म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम, या संसार चक्रामध्ये तो अडकतो. याप्रमाणे चैतन्य समानाधिकरण्य कर्तृत्वादी प्रतीते. हे असं का वाटतं? मग ते म्हणतात समानाधिकरण्य. समानाधिकरण्य म्हणजे एकरूपत्व. आणि या एकरूपत्वामुळे आपल्याला प्रकृती आणि आपण एकच आहोत असं वाटतं. जसं इंद्रियाच्या सन्निकर्षामुळं हे माझं शरीर म्हणजे मीच आहे असं आपण समजतो. वास्तविक आपला देह वेगळा आहे. देहाचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही, फक्त तो या शरीरात उपस्थित आहे, पण कार्य शरीर करतंय. पण आपण स्वतःला त्याचा कर्तृत्वाचा अभिमान बाळगतो. ते म्हणतात याप्रमाणे कर्ता देवता वर्ग. आता कार्यम शरीरम, कारणम इंद्रियम आणि कर्ता देवता वर्ग. कारणम शरीरम, शरीर हे कार्य, शरीर कार्य आहे, त्याचं इंद्रिय त्याचे कारण आहे, साधन आहे. आणि कर्ता म्हणजे त्याच्या देवता. जशा हाताची देवता इंद्र आहे, डोळ्याची देवता सूर्य आहे, नाकाची देवता अश्विनी कुमार आहे, कानाची देवता दिशा आहे. ह्या त्या देवता त्या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून तुमचं कर्ता ह्या देवता आहेत. मग तद्भावापत्तो पुरुषस्य प्रकृतीम कारणम विदुहु. त्यामुळं प्रकृती हीच याची निर्मिती आणि कार्यकारण भाव या संबंधाने प्रकृतीच त्याला कारण आहे. कूटस्थस्य स्वतो विकाराभावात प्रकृती परिणामे भूते हा अहंकार. फक्त आपल्याला मात्र अहंकार कर्तृत्वाचा तो असतो आणि तो भोक्तृत्वामुळे निर्माण होतो. हे भोक्तृत्व यद्यप अहंकार गतमेव कर्तृत्वाधिकम भोक्तृत्वंच तथा. हा अहंकार एकदा गेला की विकार नष्ट होतो. अहंकारातून विकार निर्माण होतो आणि विकारातूनच जडावस्था निर्माण होते. म्हणजे तमोगुण रजोगुण वाढायला लागतात, हे वाढतात. आणि त्यामुळं ते म्हणतात भोगस्य चिदवसानत्वादुपहित प्राधान्यमिती. चिदवसानत्वा. आता चिद वास्तविक ते म्हणतात चिदवसानो भोगा असं सूत्र आहे. चिदवसानो म्हणजे काय? ते म्हणतात चिद अवसान हाच भोग आहे. प्रकृती अचेतन आहे, बुद्धी
अहंकार आणि मन यांच्यासह इंद्रियांना बाह्य विषयाचं ज्ञान होतं ते प्रमाणांच्या साहाय्याने होतं. प्रमाणाने होणारा बोध हा चित्तवृत्ती रूप असतो. या बोध रूप प्रमेयाचं प्रतिबिंब प्रकृती पुरुष संयोगामुळं पुरुषाच्या ठायी पडतं, प्रतिबिंब पडतं आणि त्यामुळे पुरुषाला बोध होतो. बाह्य विषय वस्तू सत आहेत या अनुभवाला येतात. अशा प्रतिबिंब वृत्तीने युक्त म्हणजे प्रकृतीने प्रतिबिंबित केलेल्या बोधाला धारण करणारे, प्रतिबिंबाने ग्रासले जाणारे चेतन पुरुष हेच चिदवसान. तर चिदवसान म्हणजे काय, तर प्रतिबिंब वृत्तीने युक्त म्हणजे प्रकृतीने प्रतिबिंबित केलेल्या बोधाला धारण करणारे, प्रतिबिंबाने ग्रासलेले चेतन पुरुष म्हणजे चिदवसान. तर जसं सूर्याचं प्रतिबिंब आपल्या एखाद्या वेगवेगळ्या ठिकाणी पडावं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पाण्याच्या ठिकाणी सूर्याचं प्रतिबिंब किंवा चंद्राचं प्रतिबिंब पडावं, त्याप्रमाणे आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब आपल्यामध्ये पडतं किंवा ईश्वराचं प्रतिबिंब आपल्यामध्ये पडतं. त्याला चिदवसान असं म्हटलंय. आणि हे चिदवसान म्हणजेच भोग आहे. म्हणून चिदवसानो भोगा, चिद अवसान हाच भोग आहे. या भोगामुळे त्याला विकार निर्माण होतो आणि तो या संसार चक्रात अडकतो. याप्रमाणे ते म्हणतात, हे आई तुला हे मी सांगितलं. आता देवहूतीने प्रश्न उपस्थित केला, प्रकृते पुरुषस्यापि लक्षण पुरुषोत्तम ब्रूहि कारणयोरे सदसच्चयदात्मकम. आता ही प्रकृती आणि पुरुष या संबंधीचं विवरण तू मला करून सांगितलं की प्रकृती आणि पुरुष यांच्यामुळे हे जगत कारण आहे. तर सच्च यदात्मकम, तर ही प्रकृती सद आणि असत यांनी युक्त आहे का, तिचं कार्य कसं आहे, तिचं स्थूल कार्य कोणतं आहे, तिचं सूक्ष्म कार्य कोणतं आहे. जे सत आहे ते सूक्ष्म आहे आणि जे असत आहे ते स्थूल आहे. सदसच्च स्थूलम सूक्ष्मंच कार्यम. तेव्हा सद हे स्थूल आहे आणि असत हे सूक्ष्म कार्य. यदात्मकम तयोः प्रकृती पुरुषोः तत्र प्रकृतीम लक्षयति. ते म्हणतात आता या प्रकृतीचं स्वरूप काय ते मला सांग. आणि याप्रमाणे ही 24 तत्व हे कसे एकत्र येतात आणि या 24 तत्वाने हे विश्व कसं निर्माण होतं ते मला सांग असं म्हटल्यानंतर आता भगवान या प्रकृतीच्या गुणसाम्य या संबंधी विवरण करतील. आणि यामध्ये गुण वेगवेगळ्या प्रकारचे, यामध्ये जो भेद निर्माण होतो, कमी जास्तपणा निर्माण होतो, वैषम्य निर्माण होतं, त्यातून विश्वसृष्टी जगतसृष्टी कशी होते या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.